मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आपले पंतप्रधान मोदीजी आज पुण्यामध्ये प्रचारासाठी आलेले आहेत. मोदीजींच्या या सभेच्या बाहेर एका तरुणांच्या गटाने एक फ्लेक्स लावला आहे आणि त्या फ्लेक्सवर असं म्हणलेलं आहे की युवकांचा आक्रोश हा तुम्हाला तडीपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही. म्हणजे तुम्ही कितीही 400-500 पार वगैरेचे नारे द्या, पण हा जो आक्रोश आहे सामान्य माणसांचा तो तुम्हाला तडीपार करेल. काय म्हटलं या पोस्टरवर मी वाचते आणि त्याच्याखाली लोकांनी काय कमेंट केल्या तेही वाचते. तर ह्याच्यावर लिहिलं आहे, निर्यात बंदी असो, महागाई असो, बेरोजगारी असो, इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या मायमाऊलीचा युवकांचा आक्रोश तुम्हाला तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. आता हे असे फ्लेक्स लावणं हे खूपच नॉर्मल आहे. म्हणजे नेहरूच्या काळात, इंदिरा गांधींच्या काळामध्येही त्यांच्यावर नाराज असलेले लोक असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेक्स आपल्या मागण्या मागायचे, प्रोटेस्ट करायचे. तर ही एक संविधानाने दिलेला आपला हक्क आहे, त्यामुळे हे ते बजावत आहेत. पण आता ह्या बातमीच्या खाली लोकांनी जे कमेंट्स केलेले आहेत त्याच्यावरून लोकांची घाणेरडी वृत्ती दिसून येते, ज्याला आपण म्हणतो ना मोदी भक्त. हे मोदी भक्तांना हा फ्लेक्स बघून खूप राग आलाय आणि राग आल्यामुळे त्यांनी डायरेक्ट हे फ्लेक्स कोणी लावला असेल, मग त्यांची जात काय, मग हे आरक्षणवाले कसे आहेत, मग यांना खूप काय काय म्हणायला लागलेले, जे की मला बिलकुल आवडले नाही आहे. तर त्यातलं फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती म्हणतोय की कमेंट आहे, कुछ भी कह लो कुछ भी कर लो आएगा तो मोदी ही. आता ही भक्तांची टिपिकल कमेंट असते. म्हणजे मुद्दा काय आहे, ते बेरोजगारीवर बोलत आहेत, तुम्ही आकडे तरी द्या कसे रोजगार इथे आहे, ते काही बोलणार नाही, आएगा तो एवढंच त्यांना बोलता येतं. खरं तर 4 जूनला कळेल ते काय होईल ते. येऊ द्या, म्हणजे कोणी यायचं ते येऊ द्या, हो मला काही त्याच्याशी हे नाही आहे. पण मला असं म्हणायचं आहे, तुम्हाला बेरोजगारी दिसत नाही आहे, तुम्हाला प्रश्न दिसत नाही आहे, ह्यांनी मला जास्त वाईट वाटतं. आता नेक्स्ट कमेंट म्हणते की हे सुशिक्षित काँग्रेसी आहे. हा पण एक टिपिकल वेगळा एक अँगल असा आहे की म्हणजे एखाद्या व्यक्तींनी मोदीवर टीका केली की ती व्यक्ती काँग्रेसची आहे असंच लोक लेबल लावतात. मलाही खूपदा लोक लेबल लावतात की तू काँग्रेसी आहेत. काँग्रेस पक्षाशी माझा काहीही देणं घेणं नाही आहे. खरं म्हणजे मला त्यांच्याकडून 1 रुपया कधी मिळालेला नाही आहे, कधी मिळत नाही आहे आणि मला असं काहीही विषय नाही आहे. तर काँग्रेसी आहे असं म्हणल्याने त्यांचे प्रश्न संपतात का? बेरोजगारी आहे ही फॅक्ट आहे, महागाई आहे ही फॅक्ट आहे. तुम्ही त्यांना ते काँग्रेसी आहे असं म्हणून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. भक्तांनो लक्षात घ्या, तुम्हाला जर वाटत असेल ना की लोक तुमच्या बाजूने गेले पाहिजे, तर निदान त्यांच्या प्रश्नांचा त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करायला लागा. त्यांना सांगा, अरे हो नाही बरोबर आहे, प्रयत्न करू, मोदीजी प्रयत्न करतायत असं तरी कुठेतरी म्हणा. पण डायरेक्ट जेव्हा तुम्ही त्यांना कुठल्या तरी पक्षाशी जोडून घेताना तेव्हा तुम्ही चुकीचे काम करतायत आणि हे असं करणं बरोबर नाही. म्हणजे तुम्ही थोडक्यात त्यांचं जो दुःख आहे, त्यांचा जो त्रास आहे ते समजून घेत नाही आहे. आणि ह्या कमेंट्स आजच्या थोड्या वेगळ्या, ह्याच्यासाठी मी तुम्हाला वाचून दाखवते आहे. अनेकदा ते त्याच्याशी संबंधित असतात. आज याच्या सगळ्या विरोधात कमेंट्स आहेत आणि ह्या वाचतानाही मला त्रास होतो, कारण की असं वाटत नाही मला की अशा प्रकारे सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुसऱ्या सामान्य जनतेने दुर्लक्ष करू नये. एक व्यक्ती म्हणतोय, बॅनरचा खर्च कोणी केला असेल कुणीही, प्रश्न महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट कमेंट आहे, अब की बार काँग्रेस सरकार. बरं. नेक्स्ट कमेंट आहे, मोदी गो बॅक. ठीक आहे. नेक्स्ट, कोणताही पक्ष सत्तेत येवो पण पंतप्रधानपदी एक सुशिक्षित माणूस हवा. त्यांची डिग्री फेक नसावी. बरोबर आहे, यांनी फेक डिग्री दाखवली आहे. किमान इंग्लिश तरी बोलता यावं, म्हणजे बाहेर देशात गेला की देशाची अब्रू नको जायला. हेही बरोबर आहे. कारण काय आहे, इंग्रजीमध्ये किती मोठं, म्हणजे मला असं वाटतं की 80% गोष्टी या इंग्लिशमध्येच आहेत, ॲडव्हान्स्ड ज्या आहेत त्या. त्यामुळे खूपच चांगलं इंग्लिश हे आलं पाहिजे, तरी आपले पंतप्रधान थोडंफार बोलतात. नेक्स्ट, हसू नको व्हायला. नेक्स्ट, 4थी नापास माणूस नको पंतप्रधान, तो निधड्या छातीने पत्रकारांना सामोरं जाणारा पाहिजे. हे खूपच महत्त्वाचं आहे. अजूनपर्यंत आपले पंतप्रधान 56 किती इंच छाती आहे ती अजूनही पत्रकारांना सामोरे गेलेली नाही आहे, कारण पत्रकार काहीही विचारू शकतात ना मग वेळेवर. नेक्स्ट, कांबळे आडनाव बघूनच समजलं. म्हणजे तुम्ही आडनाव बघून समजणार का की तो चुकीचा आहे की बरोबर आहे? आणि ही जी पुढची कमेंट आहे त्याच्यावर मला थोडं बोलायचं आहे. ती कमेंट अशी आहे, लायकीचे नसताना जॉब आणि काम दोन्ही मिळत नाही. तर थोडक्यात बरेच लोक असं म्हणतात की तुमची लायकी नाही आहे, तुमच्याकडे स्किल नाही आहे म्हणून तुम्हाला जॉब मिळत नाही आहे. तर अशी परिस्थिती नाही आहे. तुम्हाला माहिती असेल की इंजिनिअरिंगच्या टॉप इन्स्टिट्यूट्स कोणत्या आहेत देशातल्या, त्या म्हणजे IIT म्हणजे हायेस्ट लेवल आहे. IITमध्ये 36% तरुण हे बेरोजगार राहतात. IITमधून पासआउट झाल्याच्या नंतर 36% लोकांना नोकरी मिळत नाही. आता IITमधून पासआउट झालेले लोक नॉन स्किल्ड तर बिलकुल नसणार आहेत.
हायेस्ट लेवलचा अभ्यास करून तिथं नंबर लागायलाच कितीतरी मार्क्स घ्यावं लागतात, किती कष्ट करावं लागतात. ते त्यातले 36% जर बेरोजगार राहत असतील तर याचा अर्थ स्किल, लायकी हा मुद्दा नाही आहे. अवेलेबिलिटी ऑफ जॉब्स हीच कमी आहे आणि गव्हर्नमेंट याकडे लक्ष देत नाही आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जी आडनावावरून कमेंट होती की हां आडनावावरूनच सगळं कळतंय, कांबळे आहे तरी पण कसं काय बेरोजगार आहे, कांबळ्यांना तर रिझर्वेशन असतं, आरक्षण असतं. तर ही जी घाण प्रवृत्ती मराठी लोकांनी इथे दाखवलेली आहे ती मला बिलकुल आवडलेली नाही आहे. कोणाच्या आडनावावरून असल्या घाणेरड्या कमेंट्स करू नये. तुम्हाला माहिती आहे त्यांची परिस्थिती काय आहे. कांबळे आडनावाच्या लोकांनी या देशामध्ये काय काय सहन केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे. तुमच्या पूर्वजांना नसेल कधी कोणी रस्त्याने जाताना हटकलं, पण त्यांना हटकलेलं आहे.